नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यात आपल्याला मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आज देखील पाहायला मिळणार आहे। तसेच एक मोठा अलर्ट देखील जाहीर करण्यात आलेला आहे। सविस्तर अपडेट पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राइब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाही, त्यासाठी सबस्क्राइब करायचे आहेत। सध्या जर पाहायला गेलं तर बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यामध्ये देखील आज पावसाचा प्रभाव राहील। कुठे मध्यम होईल तर कुठे जोरदार होईल अशी शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। पावसाचा जोर कालच्यापेक्षा अधिक बऱ्याच भागात आपल्याला पाहायला मिळू शकतो। त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, चंद्रपूरचा भाग असेल या ठिकाणी देखील स्थानिक वातावरण निर्माण होऊन मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल। मात्र शक्यता ही तुरळक ठिकाणी राहील, हे देखील लक्षात घ्या। तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रात हलके ते मध्यम स्वरूपाचं वातावरण तुरळक ठिकाणी राहणार आहे। सर्वदूर पावसाचा जास्त जोर राहणार नाहीये। त्यातली त्यात सोलापूर या ठिकाणी थोडासा जोर अधिक पाहायला मिळू शकतो। सोलापूरच्या बऱ्याच भागात आज देखील पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका व जिल्हा कोणता आहे ते देखील कमेंट करून नक्की सांगा। जे शेतकरी मित्र आपल्या जिल्ह्याचे नाव कमेंट करून सांगतील तालुक्याचे, त्याबाबत आपण अपडेट नक्की देऊयात। सध्या जर पाहायला गेलं तर विदर्भात देखील मुसळधार पावसाचे थैमान आजपासून पाहायला मिळणार आहे। उद्या देखील महाराष्ट्रातील पावसाचा जोर खूप वाढणार आहे। मुसळधार ते अतिवृष्टी सदृश स्थिती आपल्याला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पाहायला मिळू शकते। आता जिल्ह्यानुसार जर पाहायला गेलं तर भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली मुसळधार पाऊस होईल। तसेच चंद्रपूर, यवतमाळ मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे। वर्ध्याच्या भागात हलका मध्यम पाऊस होणार आहे। चंद्रपूरच्या भागात मुसळधार राहणार आहे। नांदेडच्या भागात जोरदार सरी राहतील। परभणी या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पाऊस। बीड, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली हलका मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी। धुळे, नंदुरबार, नाशिकचा भाग असेल, अहिल्यादेवीनगर, पुणेचा भाग असेल, हिंगोली, बुलढाणा या भागात देखील तीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे। हलका मध्यम पाऊस आपल्याला तुरळक भागासाठी पाहायला मिळू शकतो। अमरावतीसाठी देखील तोच अंदाज राहणार आहे। रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।